हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 इलेक्ट्रिकल ब्रांचचा काय सिलेबस आहे तो पाहणार आहोत. सो टोटल तुम्हाला 5 युनिट्स असणार आहेत. त्यामध्ये 10 मार्क्स एमसीक्यू पण येतील. सो रिमेनिंग 60 मार्क मध्ये 5 युनिट मध्ये 60 मार्क्स डिवाइड होतील, म्हणजे एक युनिट जो असणार आहे तो अराउंड 12 मार्क्सला असणार आहे. सो जेवढे पण डायरेक्ट सेकंड इयरचे स्टुडंट्स असतील, सो त्यांना खूप भीती असते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 ची. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण तुम्ही क्लिअर करू शकता. फक्त थोडंसं तुम्हाला बेसिक पासून अभ्यास करणं गरजेचं आहे. सो डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट आणि रेग्युलर स्टुडंट साठी मी एक नवीन लाईव्ह लेक्चरची बॅच घेऊन येत आहे, ऑनलाईन एज वेल एज ऑफलाईन. ऑफलाईन आपले क्लासेस आहेत सिंहगड वडगाव कॅम्पस पॉलिहब या ठिकाणी, आणि ऑनलाईन तुम्हाला जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर लाईव्ह लेक्चर सुद्धा आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहायला भेटतील. सो सेकंड इयर इलेक्ट्रिकल ब्रांच साठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातील, तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या नोट्स जे आहेत ते शेअर करू शकतात. सो सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल. तर तो ग्रुप नक्की जॉईन करा, आणि हा जो व्हिडिओ आहे तो मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा जो काही अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुप आहे त्यामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE अँड ऍप्लिकेशन हा तुमचा फर्स्ट युनिट आहे. यामध्ये भरपूर सारे पॉइंट्स दिसत आहेत आपल्याला, राईट. यामध्ये आहे जनरल मेथड, शॉर्टकट मेथड, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, VOP बोलतो आपण त्याला, कॉचीस अँड लेजेंड्रीज थेरम, देन सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन. तर यामध्ये तुम्हाला शॉर्टकट, VOP, कॉचीस अँड लेजेंड्रीज आणि सायमल्टेनियस इक्वेशन, हे जरी 4 पॉईंट तुम्ही चांगल्या प्रकारे केले तरी सुद्धा तुम्हाला या युनिटमध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील. सो जनरल मेथड शक्यतो विचारत नाहीयेत आणि ती थोडीशी डिफिकल्ट पण आहे. सो हे जे 4 पॉईंट आहेत हे जर तुम्ही प्रॉपरली केले तर तुम्हाला या ठिकाणी फुल मार्क भेटतील. त्यानंतर युनिट नंबर 2 आहे तुमचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. यामध्ये लॅपलास आहे, त्यासोबत इनव्हर्स लॅपलास पण आहे. लॅपलास म्हणजे भरपूर सारे प्रॉपर्टीज असतात, ऑलमोस्ट 6 ते 7 प्रॉपर्टीज आहेत, आणि त्याच रिव्हर्स करायच्या आहेत त्या इनव्हर्स लॅपलास मध्ये, आणि त्यासोबत ऍप्लिकेशन आहे. सो अशा प्रकारे तुमचे 3 क्वेश्चन 3 पॉइंटर राहणार. एक क्वेश्चन लॅपलास, एक क्वेश्चन इनव्हर्स लॅपलास, आणि तिसरा क्वेश्चन राहणार ऍप्लिकेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे तुमचा फोरियर ट्रान्सफॉर्म आणि झेड ट्रान्सफॉर्म. तर फोरियर मध्ये पण वापस फोरियर ट्रान्सफॉर्म असणार आणि इनव्हर्स फोरियर असणार. त्यासोबत झेड मध्ये झेड ट्रान्सफॉर्म, इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म आणि सोल्युशन ऑफ डिफरन्स इक्वेशन. तर झेड आणि इनव्हर्स यापैकी एकच पॉईंट करा. मी सांगेल की झेड ट्रान्सफॉर्म करा आणि त्यासोबत सोल्युशन करा. हा सोल्युशन ऑफ डिफरन्स इक्वेशन हा कंपल्सरी यावर एक क्वेश्चन असतो. म्हणजे तुमचं एक क्वेश्चन मध्ये फोरियरचे 2 राहणार, झेड ट्रान्सफॉर्म मधला 1 राहील. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये झेड ट्रान्सफॉर्मचे 2 क्वेश्चन राहणार आणि फोरियरचा 1 राहील. हा युनिट थोडासा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटणार आहे. त्यानंतर युनिट 4 स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. सो यामध्ये ऑल कॅल्क्युलेशन असणार आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, मोमेंट्स, युनिट्स, कुर्तोसिस, त्यानंतर तुमचं कोरिलेशन आणि रिग्रेशन लाईन. सो हे 4 पॉईंट यापैकी एका क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन येतील, 4 पैकी अनेक प्रोबॅबिलिटीज राहणार, आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये प्रोबॅबिलिटीचे 2 क्वेश्चन त्यासोबत एक स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन राहणार. तो हा युनिट ऍक्च्युली पहिले 2 सेपरेट युनिट असतात हे होते, त्याला कंबाईन करून एकच युनिट केलेलं आहे. सो डायरेक्ट प्रोबॅबिलिटी याच्यामध्ये 3-4 डिस्ट्रीब्युशन आहेत, बायनॉमियल आहे, नॉर्मल आहे, पॉइझन आहे, आणि त्यानंतर टेस्ट ऑफ हायपोथेसिस हा सुद्धा आहे. हा युनिट थोडासा मोठा आहे, बट या ठिकाणी तुम्हाला मार्क्स भेटतील. या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन इंटिग्रेशनची गरज लागणार नाही. बट युनिट नंबर 5 मध्ये पुन्हा तुम्हाला डेरिव्हेशन इंटिग्रेशनचा यूज होणार आहे. त्यामध्ये अँगल बिटवीन टँजेंट्स यावर एक एक्झाम्पल असतो, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह किंवा इरोटेशन, या 2 पैकी एका क्वेश्चन मध्ये एक राहील, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये दुसरा राहील, आणि वर्क डन. हे 4 पॉईंट जरी केले तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. यामध्ये ग्रीन्स थेरम, स्टोक्स थेरम, गॉस थेरम हे पण आहेत, पण हे थोडेसे डिफिकल्ट आहेत. तर पहिले तर हे 4 करा, त्यानंतर मग यातला एखादा केला तरी पण चालेल. तर अशा प्रकारे तुमचा टोटल हा जर बघितला आपण, तर टोटल हा तुमचा सिलेबस होता 5 युनिटचा. तर यामध्ये LD हा थोडासा मोठा आहे. त्यानंतर युनिट 5 मध्ये 4 पॉईंट करायचे. युनिट 4 पण मोठा आहे, पण या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन इंटिग्रेशन यूज होणार नाही. लॅपलास ट्रान्सफॉर्म हा इझी आहे, पण समजून घ्यावा लागेल तुम्हाला तो. आणि झेड आणि फोरियर याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी डिफिकल्टी येईलच, कारण की याच्यामध्ये थोडेसे लेंदी एक्झाम्पल आहेत. याला जरा तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तो अशा प्रकारे हा तुमचा सिलेबस होता. सो लाईव्ह लेक्चरची बॅच स्टार्ट होणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा, किंवा जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर तुम्हाला डायरेक्टली कोर्स पण तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. त्यामध्ये
डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.